सोलापुरातील श्री सिद्धेश्वर मंदिरात आज सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास एक थरारक घटना उलगडली। पोलिसांना मंदिरात दहशतवादी घुसल्याची माहिती मिळाली तेव्हा टास्क फोर्सच्या जवानांनी अवघ्या काही मिनिटात घटनास्थळी धडक दिली। गर्दीने खचाखच भरलेल्या मंदिर परिसरात 25 ते 30 सशस्त्र जवानांनी प्रवेश केला आणि भाविकांमध्ये गोंधळ उडाला। कोणालाही काही कळायच्या आत जवानांनी नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई करत 2 संशयित दहशतवाद्यांना जेरबंद केलं। यात एका दहशतवाद्याचा खात्मा झाला तर दुसऱ्याला जिवंत पकडण्यात जवानांना यश आलं। तपासादरम्यान संशयितांकडून बंदुका आणि काही स्फोटकेही जप्त करण्यात आली। मात्र काही वेळाने धक्कादायक सत्य समोर आलं। ही सर्व घटना एक मॉक ड्रिल होती। या मॉक ड्रिलने मंदिरातील भाविकांसह स्थानिकांची झोप उडवली होती। जेव्हा जवानांनी हा सराव असल्याचं जाहीर केलं तेव्हा सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला। सिद्धेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर हा मॉक ड्रिल करण्यात आलाय। तरी देखील या मॉक ड्रिलमुळे पोलिसांची तत्परता पाहायला मिळाली। या संदर्भात पोलीस अधिकारी पाटील यांनी काय माहिती दिली आहे पहा। 12 जानेवारीपासून सिद्धेश्वर यात्रा सुरू होणार आहे। सिद्धेश्वर यात्रा ही सोलापूर जिल्ह्यातील व राज्यातील महत्त्वाची यात्रा आहे। भाविक मोठ्या प्रमाणात येतात। या पार्श्वभूमीवरती काही अनुचित प्रकार होऊ नये, काही दहशतवाद्यांच्या किंवा अतिरेक्यांच्या काही घटना घडू नयेत त्या पार्श्वभूमीवर आम्ही आजचा हा डेमो आयोजित केला होता। काही संशयित बॅग, काही संशयित इसम दहशतवादी हल्ला झाला आहे अशा बातमीवरून आम्ही हा डेमो इथं आज RCP आणि QRT त्याचबरोबर BDS पथक यांच्या वतीने केलेला आहे आणि सर्व आमचं हे डेमोचं संचलन वगैरे पार पडलेलं आहे। यामध्ये आमच्याकडे असलेली RCP, QRT, क्विक रिस्पॉन्स टीम, त्याचबरोबर बॉम्ब डिस्पोजल पथक, विशेष शाखेचे, सुरक्षा शाखेचे सर्व अधिकारी, त्याचबरोबर FC पोलीस स्टेशनचे, सदर बाजार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, ट्रॅफिकचे पोलीस निरीक्षक आणि लोकल पोलीस स्टेशनचे सर्व स्टाफ या ठिकाणी हजर होता। गन पावडर ही आहे सुमारे 200 मिली वजनाची आहे आणि गन पावडर जी आहे ती 200 मिली वजनाची आहे आणि एक डिटोनेटर त्यासोबत सापडलेला आहे। ही जी सर्व कारवाई केलेली आहे ती सिद्धरामेश्वर यांच्या यात्रा उत्सवाच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा घडल्यास तात्काळ आपल्याला काय कारवाई करता येईल यासाठी एक प्रॅक्टिस किंवा हा एक डेमो किंवा ह्याला मॉक ड्रिल म्हणतात, तर हे अशी एक आम्ही प्रॅक्टिस केलेली आहे।